जगातील सर्वात मोठे आश्चर्य. शिरूर घोडनदी कल्कीदत्त मंदिर पाषाणवाडी येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती यांनी श्रीमद भगवद गीता आणि ज्ञानेश्वरी यांचे स्पष्टीकरण श्री स्वयंपूर्ण महाकल्केश्वरी महाग्रंथ लिहून जगात पहिला क्रमांक मिळविला. तपशील: श्रीमद भगवद गीता 700 श्लोक, ज्ञानेश्वरी 9013 श्लोक, तर श्री स्वयंपूर्ण महाकल्केश्वरी 1,85,000 म्हणजे जवळजवळ 2 लाख श्लोकांचे महाकाव्य लिहिले आहे. 2 भाग प्रसिद्ध झाले असून पुढील भाग प्रसिद्ध आर्थिक मदत आल्यावर होतील. यांची वेदांवरील प्रवचने आणि भगवान कल्कीदत्तात्रेय अभंग आणि शिरूरच्या अमृतगवळणी यूट्यूबवर पहा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगृध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं. ओम शांति. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सनातन विश्वधर्माचा मुख्य देव परमेश्वर श्रीवत्सवक्षा भगवंत. ओम सहस्रशीर्षा सहस्राक्षा सहस्रपात स भूर्मिशोर्चय दशांगुलम शिरूर संबल ग्रामे ओम स्वयंभू महाकल्की कले कालमत प्रपातु परमात्मा धर्मवन कृतावतारा वासुदेव सत्वहृदय स्थिते. ज्यावेळेस परमेश्वर आपल्या हृदयात प्रवेश करीन त्यावेळेस आपल्या जीवाला सत्य ज्ञान होईल, तो होत नाही. तर त्याचं कारण या ठिकाणी वेगवेगळं आहे. प्रत्येकाची भक्ती वेगवेगळी आहे. निर्णय देवदेवता म्हणून लोक भक्ती करतात. आता वेदोक्त भक्ती आणि पुराणोक्त भक्ती आणि नानाविध भक्ती असे 3 प्रकार आपण आज पाहणार आहोत. वेदोक्त भक्ती म्हणजे सगळ्या देवांचा एकच देव, एकापासून एको अहम बहुश्याम, एकम सत एको अहम बहुश्याम, बहुश्याम एको अहम असं हिंदू धर्माची घोषणा आहे. तर त्याच्यामध्ये एक देव आहे, त्याच्यापासून पुष्कळ झाले आणि ते पुष्कळ झाले तेव्हा पुन्हा एक झाला. हा जो देव आहे तो वेदोक्त जी उपासना आहे ती आहे ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमी शूर्त्या दशांगुलम. हा जो परमेश्वर आहे हा वेदोक्त उपासना आहे की सगळ्या देवांचा मुख्य परमेश्वर हा आहे. त्याचे आपण काही नाव घेत नाही. प्रत्येक हिंदूंनी दररोज सकाळी हा मंत्र म्हणणे आवश्यक आहे. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमिरुषु विश्ववृत्या दशांगुलम असा मंत्र म्हणायचा. आणि जे आग्नोत्र करते असतील त्यांनी याच्या पुढे असं म्हणायचं ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूर्मी विश्ववृत्या दशांगुलम स्वहा दत्तमिदम नम. ह्या देवाला आहुती पोचली पाहिजे तेव्हा आपलं काम होणार. तसं नाही. हा वेदोक्त देव आहे आणि एक हा मरत नाही जन्मत नाही, जसा तसा काय नाही. जग येऊ जाऊ काय नाही, तो आपल्या जागेवर स्थिर आहे आणि सगळ्या जगाचं निरीक्षण करतो. हा तो परमेश्वर. याला परमेश्वर, पूर्ण ब्रह्मेश्वर, पूर्ण ब्रह्म या नावाने ओळखला जातो. याची भेट झाल्याशिवाय आपल्या जीवाला शांती मिळणार नाही. तुम्ही अनंत जन्मात अनंत ठिकाणी निर्णय देवांची भक्ती केली तर हे देवलोकात तुम्ही राहणार. राहिले गणेश लोकात, राहिले ब्रह्मलोकात, राहिले विष्णू लोकात, अशा देवलोकात तुम्ही राहणार. आणि देवलोकात राहिल्यानंतर तिथलं सुख तुम्हाला अनुभव मिळणार. पुन्हा पृथ्वीवर पुन्हा शयनम
पुन्हा जन्म मरण, पुन्हा जन्म मरण, पुन्हा जन्म. म्हणजे निर्णय देवांच्या राज्यात जाऊन स्वर्ग हे तुम्हाला सगळं फिरावं लागणार आहे. तर ह्या सगळ्यातून सुटका करून घ्यायची म्हणजे आपल्याला वेदोक्त देवाची भक्ती करणे आवश्यक. वेदोक्त देव म्हणजे ओम सहस्र शीर्षः सहस्राक्षः सहस्रपाद संवृत्या दशांगुलम. आणि हा देवाचा अवतार झाला पाहिजे. ह्या देवाचा अवतार झाल्यानंतर सगळे सुखसोयी उपलब्ध होईल असा एक परिणाम आहे. आता एखादा मनुष्य परदेशामध्ये राहतो आणि तो खूप श्रीमंत आहे आणि तो आपल्या भारतामध्ये आला, तर परदेशामध्ये त्याचे बंगले आहेत, गाडी आहेत, घोडे आहेत, माडे आहेत, शेतीबाडी आहे, फळं आहेत, चंदन झाडं आहेत, मोसंबी आहेत, संत्रे आहेत, ऊस आहे, अशा अनेक प्रकारचे त्याचं सगळं बंगला फिरायला गावाला मस्तपैकी आहे. बाग बगीचा आहे, हे सगळं 50-50 एकरमध्ये त्याची इथे व्यवस्था आहे. मग तो आपल्या इथं भारतात आला मग तो तिथं सगळं काय घेऊन येणार नाही. काय घोडा, बंगला, माडी, गाडी किंवा तिथली फळं, झाडे, शेती काय घेऊन येणार नाही. हा पहिला महत्व होता. मग हा आपल्या इथं आल्यानंतर काय करणार, तिकडचा जो नकाशा आहे तसाच नकाशा तयार करणार. मग पुन्हा बंगला, घोडे, गाडी, माडी, बंगले, शेती, बाडी, पूस, अमुक तमुक जसं परत त्याचं दुसऱ्या देशात होतं तसंच आपल्या इथं आलं तसंच तो तयार करणार. आता याच्या जो तुम्हाला एक लक्षात गोष्ट आली असेल की वेदोक्त जो परमात्मा आहे, ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद संवृत्या दशांग, हा जर मानरूपात पृथ्वीवर आला तर स्वर्गात ज्या सुखसोयी आहेत, स्वर्गाच्या पहिले परमधामामध्ये त्या सर्व सुखसोयी ज्ञानासहित तो इथं सांगणार, तसं निर्माण करणार क्षेत्र. सर्व क्षेत्र असं निर्माण करणार आहे. तर ही परिस्थिती जरा विचित्र अशी परिस्थिती आहे, याला मग अवतार म्हणतात. आता तुम्ही आला मुंबईवरून, तिथं तुमच्या घोड्या, बंगला, माडी हे, आणि तुम्ही शिरूरमध्ये येऊन राहिलात आणि तिथं काहीच करा नाही, नुसतं बसला हात हलवीत. मग तुम्हाला कोणी अवतार मानणार नाही किंवा तुम्ही कार्यकर्ते किंवा मोठं म्हणून मानणार नाही. तुमच्या मुंबईत जर गाड्या, घोड्या, बंगले, माडी असतील तर तसे शिरूरमध्ये तुम्ही घोड्या, बंगला, माड्या मानल्या तर तुमचं सर्व कार्य व्यवस्थित होणार. म्हणजे तुम्ही पुन्हा इथे प्रतिष्ठित आहात, पुढारी आहात असं तुमचा पुन्हा गौरव होणार. याला म्हणायचं अवतार कार्य. आणि स्वर्गातून आला पृथ्वी काहीच नाही करत, अवतार कार्य होत नाही. ते म्हणजे बघत आपलं काहीतरी जीवन जगण्याकरता जगतो असं. त्याला याच्याकरता अवतार जो म्हणतो तर स्वर्गात ज्या सुखसोयी आहेत त्या सर्व सुखसोयी आपल्या पाहिजेत. याचं राज्य येऊ द्या, त्याचं राज्य येऊ द्या, एखादं चांगलं राज्य आलं, जेवलं, घरदार, मानव सुख शांती समाधान आरोग्य, घरदार घोडा म्हणजे अन्न वस्त्र निवारा जो सरकार देईल त्या सरकार लोक मोठं म्हणणार, तर अवतारी कार्य केलं असं म्हणणार. पण जे सरकार घोडा व अन्न वस्त्र निवारा देणार नाही त्याच्याबद्दल लोकांचे मत वाईट होणार. म्हणजे अवतार कार्याची भूमिका अशी आहे की स्वर्गामध्ये जो देव आहे त्याने इथं तसं कार्य करायचं. मला वेदोक्त देवाचा अवतार कार्य वेदोक्त वच्चवक्षा भगवंत जो आहे तो वेदोक्त देव आहे, त्याची उपासना करायची. बाकी देव वेदोक्त नाहीत. हे सगळे देव जे आहेत हे पुराणोक्त देव, पुराणोक्त ह्या देवापासून अंश अवतार. आता ह्या वेदोक्त देव जो आहे परमेश्वर जो आहे त्याची उपासना केल्यानंतर आपल्याला सुख शांती समाधान सगळ्या देवांचं. याला पळ, त्याला पळ, त्याला पळ, अहो पळू आज पण जे मेले आम्ही पळवतोय, सगळं पळवतोय, कोणाला कल्याण झालं का नाही. खऱ्या देवाचं नाव कोणी सांगितलंच नाही. आणि ते नुसतं सनातन सनातन. सनातन काय म्हणता, सनातनचा खरा देव सांगा ना. सनातन विश्व धर्माचा खरा देवाच्या अक्षा भगवंत ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्र सहस्रपाद भूमी विश्ववृत्या दशांगुल हा देव आहे. याची भक्ती करायला कोणी कोणाला सांगितलं नाही. त्यामुळं हिंदू धर्मामध्ये तेढी निर्माण झाली, फाटे फुटले आणि जो तो आपला संप्रदाय काहीतरी नाटकं रंगीत बसला त्याला वाढ केली. त्यामुळं ती अपूर्ण वाढ आहे. गणपत्यो, ब्राह्मत्यो, वैष्णव, शैव, इंद्रात्य, दत्त संप्रदाय, विराट संप्रदाय, द्वैतवाद, अद्वैतवाद, पूर्णवाद असे हजारो प्रकार तत्वज्ञान माणसाने निर्माण केली.
आणि एकमेकांचे डोके फोडीत बसली, त्यामुळे त्यांना शांती मिळाली नाही आणि मिळणार पण नाही. तो वेदोक्त जो देव आहे तिकडे जायचं आपल्याला, त्याची भक्ती करायची. मग आपल्याकडे पूर्णोक्त देव कोण कोण आहेत? आता वेदोक्त झाले, आता पूर्णोक्त पाहतो. गणपती, शंकर, देवी, सूर्य आणि विष्णू हे जे देव आहेत हे पुराणोक्त देव आहेत. इंद्र हे सगळे देव आहेत पुराणोक्त देव, कारण यांचे निर्णय भाग प्रत्येकाचे कार्य वाटून दिलेले आहेत. एक हाती सत्ता नाही, ही बहुहाती सत्ता झाली. गणपतीने बुद्धीचं हातात कार्य घेतलं, ब्रह्मजान सुषमान केली, विष्णूने पालन करायचं, शंकराने संहार करायचा, इंद्राने आपलं इंद्रराज्य स्थापन करायचं, दत्ताने ब्रह्मज्ञान सांगायचं, विराटने आपलं उत्तर टिकून ठेवायचं. हे असे इथं कार्य एक सत्ता न राहिल्यामुळं प्रत्येकाची फाटाफूट झाली. पुराणोक्त देव आहेत आणि पुराणोक्त देवांची भक्ती केल्यानंतर तुम्ही कधी आयुष्यात पूर्ण होणार. जरी हा कोण गणपतीचा अवतार, हा कोण शंकराचा अवतार, हा कोण म्हणे विष्णूचा अवतार, हा कोण दत्ताचा अवतार, हे कोण देवीचा अवतार, हे सगळे जे अवतार आहेत एका परमेश्वराच्या अंशाने निर्माण झालेले आहेत. ह्या अवतारांची आपण म्हणजे आवश्यकता केली पाहिजे. पुराणोक्त अवस्था आहे. पुराणोक्त अवस्था आणि वेदोक्त मग लिहिलं वेदोक्त पुराणोक्त पूजांचं कार्य सेम, म्हणजे वेदाचं आणि पूर्णोक्त सगळ्या देवांना धरून आम्ही पूजा करतोय. तर पैसे म्हणजे कोणालाच राग नको म्हणून या ठिकाणी ब्राह्मण तत्व निर्माण झालं. कुठल्या पृथ्वीवरची पुराणोक्त जे आहे त्यांची पूजा, वेदोक्त सत्याची पूजा वाचतो. तेव्हा त्याच्यामध्ये ओम सहस्र शीर्षा सहस्रपात मूर्त्या 16 कलम दिलेले आहेत. 16 कलमावरती पूजा केली जाते, म्हणजे या ठिकाणी ती पूजा पूर्ण होते. बाकीच्या ठिकाणी ही पूजा होत नाही. सत्यनारायणाच्या पोथीमध्ये ही पूर्ण पूजा सांगितलेली आहे, तिचं प्रत्येकाने वाचन करावं. दररोज दर अमावस्या पूर्णला प्रत्येकाने सत्यनारायण वाचावा, म्हणजे तुम्हाला पूर्णोक्त आणि वेदोक्त दोन्ही पूजाचं फळ प्राप्ती होऊन घरातल्या अडचणी सगळ्या दूर होतील. पैसा अडका मिळेल, धन दौलत मिळेल. माझ्याकडे एक जण असा आहे, खायला त्याला अन्न नव्हतं, पण तो दर अमावस्या पूर्ण सत्यनारायणाची पोथी वाचतो. आज कोट्याधी झाला. कारण का? श्रद्धा, विश्वास, भक्ती हे पाहिजे, तेव्हा आपल्याला फायदा होणार आहे, तसा होणार नाही. तेव्हा आपण आतापर्यंत देवभक्ती करताना 2 मुद्दे महत्त्वाचे ठेवायचे. प्रत्येकाने तुम्ही कुठल्या देवाची भक्ती करा, पण श्लोक असं म्हटलं पाहिजे ऋचा ओम सहस्र शीर्षः पुरुषः सहस्राक्षा सहस्रपात भूर्भे विश्ववृत्या दशांगुलम. हा प्रत्येक हिंदूंचा शब्द पाठ पाहिजे. मग जी एनर्जी अतिरेकी विद्या आहे, काळी विद्या आहे, निर्णय प्रकारचे हल्ले आहेत, ते आपल्या होऊ शकणार नाहीत. कारण भगवंताची पूर्ण कृपा आपल्या सगळ्या धर्मावर राहील. धर्मातली प्रगती होईल. नुसतं सनातन सनातन म्हणू नका. सनातनचा मुख्य देव आहे, त्याची भक्ती सांगा, तेव्हाही सनातन टिकन. तसं टिकणार नाही. बिनबुडाचं गाडग्यासारखं सनातनचा उपदेश करू नका. सनातन म्हणजे हा सनातन देव आहे. ओम सहस्र शीर्षा सहस्रपात समृद्ध शांगुलम. याच्यापासून गणपती हिचात ओम, हा देव जो आहे परमात्मा सनातन वेदोक्त, तो 7 ठिकाणी फिरला. ओम आतो देवावंतो नो येतो विष्णू चक्रमे पृथ्व्या सप्तधामी. हा देव जो आहे ते पृथ्वीवर निघून 7 ठिकाणी फिरला. 7 ठिकाणी त्याने 7 लोकांची स्थापना केली आणि त्यांना धर्माचं वळण लावलं. गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, दत्त इंद्रलोक, दत्तलोक, विराट लोक, हे 7 विराट लोक, हे 7 जपन करून त्यांची अवस्था लावणं हा परमात्मा. आणि ह्या परमात्म्याची आपण सेवा केली तर आपलं फळ प्राप्त होईल. तसं होणार नाही. आणि ते झाल्यानंतर आपला आनंदी होईल, आत्मानंद मिळेल, सुख शांती मिळेल. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ते सुख शांती मिळण्याकरता आपल्याला, आत्मानंद मिळवण्याकरता आपल्याला प्रत्येक हिंदूने दररोज ओम सहस्र शीर्षः पुरुषा सहस्रपात समृत्या दशांगुलम हा मंत्र म्हणला. वासुदेव सत्वमृत हे स्थिते. त्याच्या पुढची म्हणते हा भगवंत आपल्याला द्यायची बसो, आपला आनंद हो, सुख शांती मिळो.
हा कधीपासून हा सोमरस पेला, फळांचा रस, त्याचं का अशा अडचणी आहेत हे आपण पाहायला पाहिजे, तेव्हा आपला ईश्वर प्राप्ती होणार, तशी होणार नाही. तर ह्या जी भूमिका आहे, आपण वेदोक्त देवाचं नाव कधीच घेत नाही. पूर्णोक्त देवांची भक्ती करतो तेव्हा पूर्ण भाकरीचं नाव घेत नाही, भाकरीचा एक तुकडा खातो, पोट भरत नाही, भूक लागली असं नाही ओरडतो, काम होत नाही, अमुक होत नाही का, तर तुम्ही मुख्य जो परमेश्वर आहे त्याच्याकडे चला, तो तुमचं कल्याण करणार आहे. तेव्हा आज आपण या ठिकाणी नवीन पद्धतीचं ज्ञान मिळवणार आणि त्याच्याकरता थोडं सांगू. आपलं म्हणणं असं आहे, कलिकेचं अवतार कार्य शरीर न बनवणे, शरीर न बनवणं शिव परमेश्वर आपल्याला येत नाही, तेव्हा शरीर न बनलं काय कल्प झाला पाहिजे. तेव्हा या ठिकाणी एक विशेष प्रकारची गोष्ट आहे. अथर्व ऋषी गार्गपत्य ओदना देवता आणि अनुष्टुप छंद असं सांगितलं आहे. म्हणजे अनुष्टुप छंद म्हणजे 8 अक्षराचा मंत्र या ठिकाणी तर थोडक्यात सांगितलं त्याने, ते आपण वाचून पाहू. ओम त्रिपुवस्मं हरेतं वर्णा पुष्करं गंधाः कलापात्रं रुस्तावंशाविधें अनुक्ये असं सांगितलं. अनुक्यात याचा अर्थ आपण पाहणार आहोत. पुढचा कार्यक्रम थोडं बोलू. या ओदनाचे धान्याचे खळे हे पात्र स्तक नामक यज्ञ साधन हे आहे आणि ईशा जू हे गुडघ्या खालचे सांधे आहेत. हा ओदन म्हणजे त्याचा प्रश्न आहे की हा जो ओदन म्हणजे भात आहे, ते भाताचा एक पुतळा तयार केलेला आहे आणि त्याच्याकरता संजीवनी मंत्राने होमा सोडलेला आहे, त्याचं आहुती द्यायचं काम करता जीव आणलेला आहे. आणि मग आता त्याच्यावरून चालू आता याच्यामध्ये अनुष्टुप छंद, तर आपल्या गुडघ्याचा आजार आपला असतो, गुडघे कायम दुखतात, हा माणसा मुद्दा महत्वाचा आहे. मग आपल्या गुडघे दुखू नये म्हणून नेमकं काय करायला पाहिजे, तर अनुष्टुप छंद म्हणजे 28 अक्षरांचा मंत्र म्हणणे आवश्यक आहे. ओम भूम भुवं स्वम अहम जनम तपम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 8 अक्षर झाली म्हणजे गायत्री 2दा जपली का 48 अक्षरा अनुष्टुप छंद झाला. आणि हा अनुष्टुप छंद तयार झाला, आपल्या गुडघ्याच्या वाट्या आहेत, खुर्च्या आहेत, त्या जसे तसे तयार पुरी केली जायचं. हा अथर्व नावाचा ऋषी, अथर्व नावाच्या ऋषींना ही विद्या प्राप्त आहे की मानवाच्या शरीरातले अवयव, त्याच्यापैकी गुडघे आणि शरीराच्या फासाळ्या हे सगळं तयार करण्याचं काम ते करतो. त्याच्यामध्ये अनुष्टुप छंद म्हणजे त्रिष्टुप छंद आहे आणि गांधार स्वर आहे. मी संवेदना गांधार स्वराचे आहेत. तर ह्या आपल्या गुडघ्यामध्ये अनुष्टुप छंद आणि गांधार स्वर यामुळे एवढा गुडघ्याच्या वाट्यान गुडघ्यात तयार होतो. आता बहुतेक लोकांना गुडघ्यांचे आजार आहेत. मग त्या गुडघ्यांच्या आजार हटवण्याकरता काय करायला पाहिजे, तर त्याने मूळ म्हणजे ओम सहस शीर्षा पुरुषा परमेश्वर चिंतन करायला पाहिजे. दुसरा मुद्दा भागू वासुदेव सतमृत हे स्थिती म्हणलं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा असा आहे की त्या अथर्वशी आणि ते देवता जी आहे त्रिष्टुप छंदात मंत्र म्हणला पाहिजे, तेव्हा आपल्या गुडघे दुखाय राहत्यात, नवीन खुर्च्या तयार होते. पण त्याच्याकरता तुम्हाला सोमरस प्यावा लागेल. सोमरस पेतान तेव्हा तुम्हाला तुमच्या गुडघ्याच्या वाट्या जरी तुटल्या असल्या तरी नीट होतात. बऱ्याच लोकांना जवळजवळ 90% लोक 40 वर्ष पुढे गेला का लागलं गुडघे दुखायला, इंजेक्शन औषध लागलं गुडघे दुखायला. मग उसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि फळांचा रस प्यायला पाहिजे.
त्यातल्या त्यात दही खाल्लं पाहिजे. दही खायचं, फळांचा रस प्यायचा, तुमच्या गुडघ्याचे आजार बरे होणार. फरकच नाही काही, लगेच गुण. 2-3 महिने तुम्ही दही खाल्लं, रोज थोडं थोडं, एखादं फळ रोज खाल्लं तर तुमचे गुडघे दुखायचे थांबणार, असं शास्त्र आहे. आता नारळ, बदाम आणि काजू ही 3च वस्तू अशा आहेत, लोह, तांबे आणि जस्त यांच्यामध्ये आहे. जेव्हा आपल्या गुडघ्याच्या वाट्यामधलं जस्त कमी होतं तेव्हा गुडघ्याच्या वाट्या, पाठीचे मणके, हाडं कुजायला लागतात. आणि जेव्हा जस्त वाढतं तेव्हा ते हाडं परत नवे तयार होतात. काही लोकांच्या गुडघ्याच्या वाट्या कामातून गेल्या होत्या, परंतु त्यांना मी सांगितलं बा तुम्ही आता काय करा, तुमचा रक्तगटाप्रमाणे मंत्र म्हणा, ये बीचा गणपती, ओचा विष्णू, याचा शिव, बीचा सूर्य, नारायणाचा मंत्र म्हणा. त्याप्रमाणे त्यांनी मंत्र म्हणले, भक्ती केली. नंतर नारळाचं खोबरं थोडं खायचं, ते जमत नसतं एखादा बदाम रोज खायचा, बस संपलं. 2च गोष्टी महत्वाच्या. आणि एखादं फळ मिळालं रस प्यायचा. असं 3-4 महिने केल्यानंतर त्या गुडघे जे आहेत ते परत जसे तसे झाले. मग आता गुडघ्याचं व्होल्टेज आपल्याला त्या ठिकाणी 6 नंबर सांगितलेला आहे. मग आपल्याला 6 नंबर गुडघा बरा झाला का खराब होईल आपल्याला पाहता येईल. त्यापासून आता सुद्धा आपण जर निश्चित काढा तर 6 mm ते 10 mm जर 6 नंबर व्होल्ट चालला त्रिशूळ छंदाचा, तर आपल्या गुडघ्याच्या वाट्या चांगला आहे, त्यामुळे धोका नाही हे सिद्ध झालं. तो जर 5 mm आला तर 50% गुडघ्याच्या वाट्या चांगल्या असून 50% त्या कमकुवत होत चाललेल्या आहेत. तोच MM3 आला तर 30% गुडघ्याच्या वाट्या चांगल्या आहेत, 70% वाट्या खराब आहेत आणि आजार होण्याची शक्यता आहे. आधी कोणी जर तो 6 नंबर व्होल्ट आला तर कधी दुखतं कधी नाही दुखत, बरं वाटतं. जेव्हा निगेटिव्ह होतो 6 नंबर तेव्हा गुडघ्याच्या वाट्या काढून ऑपरेशन करावं लागतं. कारण त्या हृदयाचं आणि त्या कंठाचं करंट जे रक्तपुरवठा ते कमी जास्त होतं. याच्याकरता जेव्हा आपण त्रिशूळ छंद व स्वरा हे भगवान दत्तात्रय महाराजांचं शास्त्र आहे. अथुर्व ऋषी आणि ओदना ते याच्यात त्यांनी सांगितलं गुडघे सांधेदुखी बंद करायचे. सांधेचा वात आजार प्रत्येकाला आहे आणि सांध्यामध्ये ते तेलकटपणाचा वंगण कमी झालेलं आहे, त्यामुळे गुडघ्याच्या वाट्या दुखतात. मग याच्यामधलं जास्त कमी झालं म्हणून एक हाडं कुजायला लागली, वाकडी जायला लागली. त्या गुडघ्याच्या वाट्या जे आहेत ते वाकड्या तिरक्या का होतात? त्याच्यामध्ये PPM नसतं. PPM कमी झालं तर गुडघ्याच्या वाट्या दुखायला लागतात. आणि ती PPM अतिशय दुर्मिळ आहे, लाखातून एखादा अंश आपल्याला मिळतो. मग हे PPM आपल्याला कशातून मिळणार? आंबा, केळे, सफरचंद, संत्री आणि काकडी याच्यामधून आपल्याला PPM मिळणार. आणि चहाच्या पत्तीमध्ये 56%, 6.56% 57% आहे PPM. ते चहा जो आहे, चहाची पत्ती जर तुम्ही थोडं चांगली उकळून प्यालात तर तुमच्या गुडघ्याच्या वाट्या सुद्धा दुखायच्या बऱ्या होतात, असा अनुभव येतो आलेला आहे. म्हणून आपण नेहमी शुद्ध अन्न ग्रहण केलं पाहिजे. आणि हे गुडघ्याची वाटी जी आहे, वाटी अत्यावश्यक विषय आहे. तो 10 mm आला पाहिजे. 6 ते 10 mm आला की गुडघ्याच्या वाट्या कंठ व्यवस्थित आहेत, काम व्यवस्थित करतात, धोका नाही. मग काय काय लोकांचे 6 नंबरचे व्होल्टेज 5 ते 10 mm जातात. याचं काय? तर गुडघ्याचं जे हाड आहे ते जास्त वाढतं, नाकातलं हाड वाढतं, पायाच्या टाचाचं हाड वाढतं. का? आता फाजील छंद वाटले त्याच्यामध्ये.
म्हणजे जे प्रमाण पाहिजे 6 ते 10 mm ते 15 घ्याल, म्हणजे 5 वाढे, म्हणजे 5 वाढ्याचा अर्थ गुडघ्याच्या वाट्या 5 mm, 5 वाढ्या म्हणजे 5 mm, 15 झाल्या म्हणजे 15 mm झाल्या, म्हणजे 10 पेक्षा 5 mm जास्त वाढल्या, म्हणजे टक्केवारीपेक्षा गुडघ्याच्या वाट्या जास्त वाढल्या आणि त्या जास्त दुखायला लागल्या. समजा 5 mm 5 mm आलं तर गुडघ्याच्या वाट्या 50% आल्या, 50% कमकुवत झाल्या, म्हणजे असे दृष्टीने आपल्याला 6 नंबरचा व्होल्टेज हा वेद मंत्रातून शोधून काढून त्याचा निर्णय करता येतो. आणि ते झाल्यानंतर मग तुम्हाला उपासना, फळं, नारळ, बदाम आणि काजू, पीपीएमची हाडं वाकडी होऊ नये, ते सरळ राहावेत म्हणून पीपीएमची गरज आहे. आंबा, केळे, सफरचंद आणि संत्रे ही ती फळं, काकडी त्या जोडीदार. आता काय काय लोकांना काकडीची ॲलर्जी आहे म्हणून त्यांचे खाऊ नये, बाकीचे फळं खावीत. अशा दृष्टीने हे शास्त्र आहे. आणि त्याप्रमाणे मला आलेले काय अनुभव जे आहेत त्या दृष्टीने सांगितलं, बा तुमचे गुडघे दुखतात, मग तुम्ही सोमरस प्या, फणसरस प्या, झालं कमी. हाडं ठणकतात, मग सारं नाळाचं पाणी प्या, हाडं ठणकते बंद होणार. म्हणजे खोबरं रोज खाल्लंच पाहिजे हा शास्त्रा सिद्धांत. आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातले जे गुडघे आहेत ते बरे होणार राहतात, त्याच्यामुळे त्याला दोष नाही. अशा दृष्टीने हा अभ्यास करणं आवश्यक आहे. पण आज या गुडघ्याचा विषय निघाला, परत सांग संधिवात झाला, संधिवात त्याला औषध नाही, डॉक्टर म्हणतात कापावं लागेल. अहो त्याला औषध आहे, पीपीएम कमी झाल्यामुळेच तुमचे हाडं वाकडी झाली गुडघ्याच्या वाटीची, मग ती पुन्हा हाडं सरळ करायची आहेत आपल्याला. मग त्रिष्टुप छंद, 28 अक्षरांचा गायत्री मंत्र, नंतर फळं, आंबा, केळी, सफरचंद आणि संत्रे आणि काकडी या फळाचा कायम वापर केल्यास, वापर केल्यास, काकडे वापर केल्यास आपल्या गुडघ्याचे मणके दुखायचे कमी होतात, पाठीचे, गुडघ्याचे. पण हे झीज झालेली ती झीज भरून काढायची. डॉक्टरांचं म्हणणं असं आहे, गुडघ्याची खुर्च्या झीज झाली आणि ती अर्धी झाली, ती भर काढली पाहिजे. पण ती भर काढण्याकरता औषध नाही. पण ते आता ते कशी भर काढायची, तर त्रिष्टोप छंद दैव स्वर जो आहे हा मंत्र म्हणायचा 28 अक्षरांचा. मग हा मंत्र म्हणल्यानंतर हळूहळू हळूहळू पुढे सरकत ते खुर्च्या परत वाढ होती, जशी तशी होऊन जाते व्यवस्थित. तेव्हा परमेश्वरावर श्रद्धा ठेवायची. ओम सहस्र शीर्षा पुरुषा परमेश्वर, त्याची भक्ती करायची. का करायची, आता समजा ये विरक्त करते, गणपती शक्ती आपल्या शरीरात आहे, मग हा गणपती कोणाची आराधना करणार, सहज पुरुषाची. ओ वाला विष्णूच्या सुधून आपल्याकडे तो याची भक्ती करणार. ये वाला शिवलिंग आहे, तेव्हा आपल्या शरीरात शिवलिंग असल्यानंतर त्याची भक्ती तो करणार. बी रक्तवळ्याचा सूर्याग्नी आहे, तो आपल्या शरीरामध्ये चक्र आहे, त्याप्रमाणे हे डेल्टा आहे, डेल्टा ते याची भक्ती करायची, म्हणजे तो शरीरातला कुठले हाडांचे आजार बरे करणार. याच्याकरता महत्वाचा मुद्दा सांगितला. सारांश असा की पीपीएम कमी करू, त्यामुळे हाडं वाकडी होतात आणि अचानक मृत्यू किंवा दुखणं किंवा काही ना काय होण्याची शक्यता असते. परंतु जेव्हा पीपीएम जेव्हा चांगल्या प्रमाणामध्ये वाढेल, मोठं होईल, चांगलं भरपूर चेहऱ्यात येईल, तेव्हा आपल्या गुडघ्याच्या कवट्या व्यवस्थित वाढू लागतात, पूर्ण होतात. चिरलेल्या कवट्या काय नीट वाढलेल्या आहेत. तर हा स्वानुभवाचा काही भाग सांगितला, त्याप्रमाणे याचं महत्त्व असे आणि ते आपण नित्यनेमाने पाळलं पाहिजे.
ओम श्री अमृतमंथने स्वर कल्की दत्त महाराज की जय। स्वयंभू महापंचाय माता की जय। ओम स्वयंभू महा पंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय। सूर्य नारायण की जय। श्री गुरुदेव दत्त हरि सर्वदेव देवता साधन की जय। हरि ओम तत्सत। ओम शांति शांति। साधक हो श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराजांची ही वेदांवरील प्रवचने अमूल्य असून भौतिक, दैविक व आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे हे जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हरि ओम दत्त.